श्री साईंच्या शिर्डीमध्ये विश्व मांगल्य जनप्रतिनिधी परिवाराची अखिल भारतीय बैठक आयोजित करण्यात आली होती। 28 आणि 29 या 2 दिवसीय बैठकीमध्ये 17 राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। शिर्डीमध्ये प्रथमच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे अगदी उत्साहाचे वातावरण दिसून आले। आपल्या परिसरातील ताजे अपडेट बघायचे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्री साईबाबांच्या पावन नगरीमध्ये विश्व मांगल्य जनप्रतिनिधी परिवाराची अखिल भारतीय बैठक आयोजित करण्यात आली होती। 28 आणि 29 जून रोजी झालेल्या या 2 दिवसीय बैठकीमध्ये 17 राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते, असे धनश्री विखे पाटील यांनी म्हटलंय। शिर्डीमध्ये प्रथमच विश्व मांगल्य जनप्रतिनिधी परिवार संपर्क विचाराची अखिल भारतीय बैठक आयोजित करण्यात आली होती आणि याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत। जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाच्या समन्वयक अनुराधा यादव यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। आपल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आपण विश्व मांगल्य सभा याचं जनप्रतिनिधी संपर्क विभागाचं पहिली सगळ्यात मोठी सभा आपण आज शिर्डीमध्ये घेतलेली आहे, अखिल भारतीय जनप्रतिनिधी सभा। आणि ह्या सभेमध्ये जवळपास 15 ते 20 प्रांतातून महिला आल्या होत्या आणि खूप छान प्रतिसाद सर्व महिलांनी आम्हाला दिला आणि विश्व मांगल्य काय आहे याची छानपैकी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे। आपल्या भारतामध्ये आपली जी संस्कृती आहे ती कुठेतरी मागं पडत आहे आणि आपली जी आई आहे तिला हे संस्कृतीचं ज्ञान देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। तर त्या दृष्टिकोनातून विश्व मांगल्य काम करत आहे की आपली पुढची पिढी चांगली घडवावी, त्याच्यामध्ये एका आईचं खूप मोठं रोल असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत। त्यांच्या पण घरच्या आहात, मात्र इतर जे लोक आहेत ते जाहीर भाषणातून किंवा कुठं गल्लीत काही बोलले तर आपण ते समजू शकतो, पण मात्र राजकीय नेते जे आहेत, जे जबाबदार व्यक्ती आहेत, ते सुद्धा महिलांच्या बाबत टिप्पणी करतात किंवा काही टिप्पणी करतात, त्याबाबत तुम्ही काय मत मांडा? तेच म्हणते मी की आमच्या ह्याच्यामध्ये सध्या संघटनेमध्ये जर 15 लोक समाविष्ट झाले आहेत, तर ह्या 15 लोकांच्या परिवाराचा तर आम्ही संस्कारवान आणि धर्माधिष्ठित पिढी निर्माण करू याची गॅरंटी मी देते। आणि ह्या 15 परिवारातनं जर त्या पुढच्या 50 परिवाराला जोडू शकलो तर हेच आमचं संघटनेचं काम आहे। तर भारत संयोजिका होती विश्व मांगल्य सभेच्या जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग। आम्ही जनप्रतिनिधीच्या पत्नी ह्या नात्याने ह्या परिवारात समाविष्ट झालो आहे। गुना मध्य प्रदेशचे एक सांसद डॉक्टर कृष्णपाल सिंग यादव त्यांची बायको आहे मी, आणि ह्या शुभांगीताई मेंढे भंडारा गोंदियाचे एक सांसद सुनील मेंढे यांची धर्मपत्नी ह्या अखिल भारतीय संपर्क प्रमुख आहेत। आणि 4 वर्षापूर्वी आमच्या ह्या परिवाराची स्थापना झाली। विश्व मांगल्य सभेला 15 वर्ष झाले, पण जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग याची स्थापना झालेला 4 वर्ष झाली। 4 वर्षात ही अखिल भारतीय बैठक प्रथमतः शिर्डी साईनगरमध्ये संपन्न झाली। ते झाड बनवायचं आहे आम्हाला। समाजाची जी तुम्ही सांगून राहिले आहे की आपण दुसऱ्या मार्गात चाललो आहे, तेच तर आपले संस्कार आपल्याला द्यायचे आहे। आईची भूमिका महत्त्वाची असते परिवारात। आम्हाला जनप्रतिनिधीचा परिवार म्हणजे
आम्हाला घर पण सांभाळायचं आहे, मुलंबाळं पण सांभाळायचे आणि कळत नकळत त्यांचं जे कार्यक्षेत्र असतं, नवऱ्याचे कार्यक्षेत्र असते, ते पण आमचा परिवार बनून जातं. तर आमची जबाबदारी नवऱ्यापेक्षा डबल असते. काय इथून संदेश दिला गेला पुढं? आमच्या राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आहेत पूजाताई, त्या माहिती. मराठी, हिंदी, मराठी. काल आणि आज विश्व मांगल्य सभेचा जो एक कार्यविभाग आहे, जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग, ज्याचा मूळ उद्देश हा देशातले जितके पण इलेक्टेड सिलेक्टेड मेंबर्स आहेत, म्हणजे सांसद, विधायक, पार्षद, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, ग्रामपंचायतपर्यंत हे जवळपास 58 लाख परिवार आहेत, जे जनप्रतिनिधींचे परिवार आहेत. विश्वमांगल्य सभा एक विषय घेऊन चालली आहे, प्रत्येक घरामध्ये एक चांगली आई असली पाहिजे. जनप्रतिनिधींचा परिवार हा अनेक लाखो लोकांचा परिवार आहे. त्यामुळे या परिवारातल्या मातृशक्तीला केंद्रित करून आम्ही हा कार्यविभाग सुरू केला. या 2 दिवसाच्या बैठकीमध्ये जनप्रतिनिधी परिवारातलं वातावरण कसं असावं, कसे बदल होतील किंवा समाजामध्ये हे परिवार प्रेरणास्थान कसे ठरू शकतात, ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि आम्ही येणाऱ्या वर्षभराची एक प्रॉपर योजना ठरवलेली आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम आणि संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून आता जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग साईबाबांच्या आशीर्वादाने पूर्ण भारतभरामध्ये काम करणार आहे. त्यामुळे धनश्रीताईंनी जसं म्हटलं, आज 17 प्रांतांमधून या 2 दिवसाच्या बैठकीसाठी कार्यकर्त्या आल्या होत्या. तर आम्ही येणाऱ्या 1 वर्षाची पूर्ण योजना तयार केलेली आहे. पंढरीनाथ पगार, सी 24 तास, शिर्डी.